प्राण्यावाने जगलो, देव आणि संतांना आपण शरण नाही गेलो तर आम्ही तुम्ही पशु प्राण्यावाने जगलो. मग मला सांगा, पशु प्राण्यावाने जगल्यानंतर आपल्याला जन्म परत माणसाचा मिळेल? कारण खंती ते न करा काही, होणे गाढव कुत्रा. कारण भक्तीविन जन्मला पशु, केला आविषाचा नाशो. जर पशु प्राण्यावाने तुम्ही आम्ही जगलो, जिवंतपणे जगलो, कारण परत फेराय पण मनुष्याचा परत मिळणार नाही. आणि मनुष्याचा जरी मिळाला तरी मेंदू देतीलच, मेंदू मिळेलच. कारण प्रत्येक आई वडील जन्म देतात पण त्यांच्या हातात नाही काय बुद्धी देणं, काय काय अपंगत्व जन्माला आले. बघा तुम्ही गेला तर भरपूर तुम्हाला पाहायला मिळेल, काय काय चांगले असताना परत अपंगत्व. ऍक्सिडेंट ही केसेस झाल्यानंतर अनेकांचा अवयव निकामी झालेत. एक एक अवयवाची किंमत कळते. हे सगळं कुणी दिले तर भगवान परमात्म्याने दिले. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन, हेने जोडशील तेने नासे जीवपण. जीवन दशा आणि जीवन दशा संपवण्यासाठी जिथून आलं तिथं गेलं पाहिजे. कुठून आलं? बरं, आईच्या पोटामध्ये गर्भामध्ये असताना जीवात्मा कुठून येतो आज तागात विज्ञानाला शोध लावता आला नाही का? आणि ब्रह्मरुद्रातून आई टाळू भरते, त्याच्यातून आत्मा प्रवेश करतो. 9 दशमद्वार आहेत. दशमद्वारामध्ये दशमद्वार आहे ते टाळू एक मुजवला जातो आणि 9 दरवाजे उघडायत. मला सांगा, एखादा बंगला आहे का? बंगला 1 करोडचा, 50 लाखाचा, 25 लाखाचा, इथं भरपूर आहेत बंगले. तुम्ही फक्त 1 महिना येऊ नका बंगल्यात, सगळं काचा बिचा फिट लाव आणि परत या. उघडल्या सुगंध येतो. दुर्वा कचरा ही कुठून येतं बरं? मला सांगा, खिडकी उघडी आहे का? दरवाजा उघडा आहे का? पण कुठून येतं ते? सुगंध पण येतो, कचरा घाण येते. मग आपलं 9 दरवाजा सतत उघडा आहेत, मग ह्याच्यातून किती घाण आतमध्ये प्रवेश करेल. मग ही घाण स्वच्छ करण्याचं काम संत महात्मे करतात. तुम्ही संतांचा अभंग रूपी कर्म ठरवलं, वाचन ठेवलं, सदग्रंथांचं वाचन ठेवलं, श्रवण कीर्तन प्रवचन